मंडळी, कागल निडोरे रोडला जर तुम्हाला कोण गाडीनं गाणं म्हणत जाताना दिसला, तर लय टेन्शन घेऊ नकोसा. तुमचा भाऊच असणार आहे तो, म्हणजे मी. आता जसं-जसं जुनं कंपनीत यायला लागलो, तसं-तसं कंपनी साहित्य पुरवायला लागली. अशी लाल भडक डायरी दिल्या, काळी शाई दिल्या, त्याच्यावर असं कंपनीचं नाव लिहिलं, कसं गावातनं जरी फिरलं तरी कळलं पाहिजे कुठली कंपनी आहे. कोल्हापूरला यायलतो आणि हे बघा, ही कुठल्या देशाची राणी काय माहीत नाही. हिला पण लांबनच राम केलं. तर सकाळी 8ला निघायला लागतंय घरातनं. म्हटल्यावर नाश्ता काय आणि कुठलं काय? म्हणून आधी नाश्ता करूया म्हटलं. ते जाऊन अशा 2 इडल्या दणकल्या की नाही आधी. आधी पोटवा म्हटलं बाबा, नंतर काम काय असेल ते. खाल्लेली इडली पचायच्या आधी म्हटलं जाऊन काम करूया. दादांचा मेसेज आला दादांशी भेटून आलो जाऊन दुकानात. तिथनं पुढं सरकलो आणि ह्यो काचत बघितलं लाल ड्रेसवाला बाबा. ह्याला सांता क्लॉज म्हणतात व्हय. ही कपडे घ्यायची व्हय. तसं ही चालतात खरं वाड्याला-बिड्याला. आता दिवस सपाया आलता. म्हटलं पोटात काय नाही, एवढं फिरला दिवसभर जाऊन वडा खाऊया. तिथला एक वडा घेतला, एक पाव घेतला, 3-4 मिरच्या घेतल्या आणि त्यांचा बळी घेतला. त्यानंतर कुठे माझा जरा आत्मा शांत झाल्यासारखा वाटला मला. आता 5ची ओढलेल्या माणसापासून 4 हात लांबच राहायला लागतंय. नाहीतरी असं होतंय बघा, बरोबर रस्त्याच्या मधीच मामानं गाडी पुढच्याला ठोकली. मामाला कसाबसा तरी रस्त्याकडला नेऊन ठेवला. मामाला स्वतःला पण उठता येत नव्हतं आणि गाडीला पण उठता येत नव्हतं. आणि पुढची पार्टी काय मामाला सोडणं ठोकलेली. हॉटेल बुडलं चालेल, डेकोरेशनमध्ये कमी पडता कामा नये तर. तिथनं जरा पुढं आलो आणि गाडीत खाड दिशी आवाज आला. बघतोय तर मागल्या चाकातलं बेरिंगच गेलं. मेकॅनिककडे गाडी घेऊन गेलो तर मेकॅनिक म्हणतोय, "आलास?" भावानं 15-20 मिनिटात गाडी कंप्लीट करून दिली. तिथं जे गेअर टाकला ते घरापर्यंत काही थांबा नाही बघा. आता माझा दिवस जिथनं सुरू होतोय की नाही, माझा दिवस संपतोय पण तिथंच. म्हणजे आदमापूर होतो हो.